परिसरातून मधमाशांचं दर्शन दुर्मिळ झाल्याने कांदा पिकातील परागीकरण. सेवली परिसरात मधमाशा गायब, कांदा उत्पादक शेतकरी संकटात. परागीकरण थांबल्याने बियाणे उत्पादनावर संकट, कृषी विभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी. सेवली प्रतिनिधी इलियास सय्यद. जालना तालुक्यातील सेवली आणि परिसरात यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहेत. पिकावर मधमाशांचे दर्शन दुर्मिळ झाल्याने परागीकरण पॉलिनेशन प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला असून याचा थेट फटका कांदा बियाणे उत्पादनाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकी समस्या काय? कांदा पिकातून दर्जेदार आणि भरपूर बियाणे मिळवण्यासाठी मधमाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. फुलांमधील परागीकरणासाठी मधमाशा नैसर्गिक दुवा म्हणून काम करतात. मात्र यंदा वातावरणातील बदल किंवा कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे या भागात मधमाशांची संख्या कमालीची घटली आहे. मधमाशा नसल्यामुळे कांद्याच्या फुलांमध्ये फलधारणा सीड सेटिंग होत नाहीये, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. शेतकऱ्यांचा संताप आणि मागणी या गंभीर परिस्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. भागातील प्रगतशील शेतकरी बबनराव मेहत्रे, अशोक तळेकर, बबन अकमार, दगडू अंबोरे आणि मुरली अप्पा अकमार यांनी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. कांदा पीक जोमात असताना केवळ मधमाशा नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. कृषी विभागाने फक्त बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष बांधावर येऊन मार्गदर्शन करावे आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तात्काळ भरपाई द्यावी, अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आपल्या इथं मधमाशी नसल्याच्या कारणानं आम्ही पंचगंगा कंपनीचं, ईस्टवेट कंपनीचं, बेजोशीतल कंपनीचं, या तिन्ही कंपन्याचे शिवली सर्कलमध्ये कांदे घेऊन कांदे घेतले 2500-3000 रुपये क्विंटलना. त्या कांद्याचे सुद्धा पैसे वसूल होत नाहीत, कारण मधमाशीचा प्रादुर्भाव नसल्यामुळं ह्या ठिकाणी शेतकऱ्याचा अतोनात भयान मोठं नुकसान आहे. आता फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला. शेतकऱ्याचं हे नुकसान भरून शासनानं द्यावं. या कृषी विभागानं याच्याकडे लक्ष देऊन सनी याचा पंचनामा करावा. नसता मधमाशी कशी आकर्षण होईल हे मार्गदर्शन करावं. कृषी विभागानं येऊन सनी या ठिकाणी काही ना काहीतरी मार्गदर्शन काढून द्यावा शेतकऱ्याला. त्याच वेळेस शेतकरी काहीतरी वाचल, नाही तर शेतकरी मेल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी जीवन आवश्यक ही जे आता कांदा वस्तू झालेली आहे शेतकऱ्याची, ज्याला हजारो रुपये खर्च करून सनी ही नुकसान न भरून येणारी आहे. ह्या ठिकाणी मधमाशी नसल्यामुळे याचं पोलन होत नाही, आणि पोलन न झाल्यामुळं या ठिकाणी कतई याच्यात बी भरायचं हे काहीच नाही याच्यामध्ये. याला कृषी अधिकाऱ्यांना शिवली सर्कलला भेट द्यावा, आणि कृषी अधिकाऱ्यांना शिवली सर्कलला भेट देऊन सनी मार्गदर्शन करावं, आणि याच्यावर कांद्याची ई पीक पाहणी करावं, कांद्याची नोंदणी करून घ्यावा, कांद्याचा विमा भरून घ्यावा. कमीत कमी शेतकऱ्याला तेवढी तरी आशा राहील की शेतकरी वाचल. त्या अनुषंगानं किती एकर लावलेले कांदा 2 एकर कांदा लावलेला आहे. एकरी खर्च किती? एकरी खर्च 60,000 रुपये. 2 एकराचा खर्च? 2 एकराचे 1,20,000 रुपये खर्च आहे. उत्पन्न किती निघण्याचे? उत्पन्न आता 0 बजेटवर येऊन टाकलेलं आहे. आता उत्पन्नच काय होईल याचीच आशा आहे. शेतकऱ्याला वाचवायसाठी सरकार मायबाप सरकार मायबाप आहे. आता सरकारने याच्याकडे लक्ष द्यावा, आणि कृषी विभागानं जास्तीत जास्त लक्ष देऊन सनी याची ई पीक पाहणी करून घ्यावा, अशी आम्ही शेतकऱ्यातर्फे विनंती करतो.